महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीला बंडखोरीचं ग्रहण. महायुतीत 9 जागांवर बंडखोरी. पुणे, रायगड, संभाजीनगर, नाशिकसह यवतमाळ, अमरावती, परभणी, नांदेड, जळगावमध्ये बंडखोरीचं सत्र. पुण्यात राष्ट्रवादीत विधान परिषद उमेदवारीवरून ड्रामा. राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अर्ज दाखल. विक्रम काकडेंचा अधिकृत उमेदवारी अर्ज तर सुनील ठिंगरेंकडून डम्मी अर्ज दाखल. संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून बंडखोरी. सत्तारांच्या मुलाचा अर्ज दाखल तर भाजपाकडून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं काम सुरू. भाजपनं आमचं मुंडकं तोडलंय. 18 महिन्यात आम्हाला 18 रुपयांचाही निधी नाही. बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचा संताप. आमच्यावर आरोप करण्याआधी सत्तारांनी शिंदेंशी बोलावं. निधी आल्यावर निधी देणार. सत्तारांच्या आरोपांवरती भाजपच्या अतुल सावेंचं उत्तर तर वरिष्ठ नेत्यांना 2 दिवसात भेटणार आणि चित्र स्पष्ट होईल, सत्तारांचं वक्तव्य. मवियाकडून विधान परिषदेच्या 3 जागांवर अधिकचे उमेदवार. सोलापुरात 3 पक्षाकडून अर्ज दाखल. नांदेडमधून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्येकी 2 अर्ज तर सांगलीतून पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2 उमेदवार रिंगणात. नाशिकमधून मात्र मवियाचा एकही अर्ज नाही. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात. अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या तर आम्ही बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललोय. आमची घौडदौड अशीच सुरू राहील. उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुद्दा प्रत्यक्ष खोडला. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. विलिनीकरणावर सुनील तटकरेंची अखेर कबुली तर दादा असताना आणि नसतानाचं विलिनीकरण यात फरक. तटकरेंचं भाष्य. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून पेरणी करू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं शेतकरी बांधवांना आवाहन. विदर्भ मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. वाशिम, हिंगोली, जळगावमध्ये जोरदार पाऊस. बारामतीला गारपिटीचा फटका. योगेंद्र पवारांकडून पाहणी तर वादळी वाऱ्यामुळे परभणीत घरावरील पत्रे उडाले. गौडगाव शिवारात वीज पडल्यानं 2 जनावरांचा मृत्यू. शेतकरी हवालदिल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला 2,37,00,000 महिलांना लाभ दिल्याचा राज्य सरकारचा दावा. आता तब्बल 1,25,00,000 महिला अपात्र ठरल्यात. पोर्टलची आकडेवारी देत सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाण. आज 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. पुढील वर्षांमध्ये 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरतील. जयंत पाटलांचा दावा तर 80 लाखांचा आकडा फक्त ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स आणि आरटीओच्या डेटाचा दाखला देत आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण. मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसी मध्ये नोकरी. जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारकडून हालचालींना वेग. पात्र वारसांची पडताळणी करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. नीट फेर परीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल. परीक्षा यंत्रणा आधीच दबावात. परीक्षा डिजिटल स्वरूपात घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. 21 जूनला नीटची फेर परीक्षा होणार. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात येणार. 6 जूनला दिल्लीत आंदोलनाची घोषणा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक होणार. एसटीच्या ई बसेस संदर्भात महत्वाची बैठक संपन्न. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंकडून राज्यभरात कारवायांचा धडाका. आतापर्यंत 26 दुकानं सील. पुण्यात भेसळयुक्त गूळ तर नवी मुंबईत केमिकल युक्त आंबे जप्त. लाखोंचा मुद्देमाल जप्त. एफडीए कडून 32 आरोपींना अटक.